एवढं वाईट वाटलं ना, पाकिस्तान तर माझ्याकडून याच्या आधी पण निषेध होता ना, आता पण निषेध आहे. मी तर मोदीजींना एक विनंती करतो का हा पाकिस्तान जो आहे याला ओढून टाका एकदाच. खून का बदला खून से लेंगे. मथुर आणि सोनिया फेरा टाकायचा मी होच बोललो होतो ना, नाहीतर त्यांच्याकडून आलेला आहे, आपल्याकडून थोडी आलेला आहे. नक्कीच आम्ही त्यांना जाऊन ते प्रश्न विचारा, मला विचारण्यापेक्षा. नक्कीच दादा आम्ही प्रयत्न करू. कारण मी बघा, जे प्रेक्षक आहेत ज्यांनी प्रेम केलंय दोन्ही नंदींवर, त्या नंदींवर पण आपला प्रेम आहे. आपण कुठल्या गोष्टीला असा कोण प्रेक्षक नाराज होतील त्यासाठी नाही बोललोच नाही. जर आपल्यामुळे 100 हजारो लाखो लोक खुश होत असतील ना, तर पळवायला हरकत काय आहे. प्रत्येकाला मी शर्यतीला नाही पण फेऱ्याला प्रत्येकाला देत आलो. प्रत्येक जण बोलतात फेरा का टाकतात, फेरा का टाकतात. अरे फेरा आम्ही अशा करता टाकतो तर आमचे जे इकडं नाते गोते आहेत, जेवढे चाहते आहेत, प्रत्येकाची इच्छा असते मथुरमध्ये पळावा. कमीत कमी ज्यांची शर्यतीला नसते पळायची धमक, त्यांना आम्ही फेऱ्याला देतो. त्यांची इच्छा पूर्ण होऊन जाते. त्यातून काही नंदी आता वरती गेले, काही नंदी आज टॉप मध्ये पळायला लागले. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद मथुर आणि सोना फेरा जरी पडला ना, नेटवर्क क्रॅश होऊन जाईल. बघा, कोणाच्या प्रयत्नामुळे पळणार नाही. दोन्ही गाडा मालक आहेत, दोन्ही गाड्या मालकांच्या इच्छेने पळणार आहे. आम्ही काय कुठल्या गोष्टीमध्ये असं कोणी सांगावं मग पळवायचं असं काहीच नाही. ते पण माझे नातेवाईकच आहेत. याच्यामुळे काय कोणी सांगण्यावर, त्याही मला कधी पण फोन केला तरी आपण पळवा बाबा, काय मस्त गोष्ट याच्यामध्ये काय कुठे काय एकदा पळून काय अखंड महाराष्ट्राचे चाहत्यांचे मन जिंकणार, त्याचा त्यांना आम्हाला आशीर्वाद लागणार, त्याचाच आम्ही खुश त्याला. तू इकडे मित्रांनो, ज्या शर्यतीची आपण वाट पाहत होतो ना, ती शर्यत पाहायला भेटलो. आज मी एवढा बिझी होतो येऊ शकलो नाही. मला 4:30 वाजता सुरेश दातीलकरचा व्हिडिओ बघितला आणि नंदी पडला. आज A1 जोडी जी लोकांच्या मनात होती ही जोडीने पळावी, खूप कालावधीनंतर ते एकत्र आले. आणि मी तसाच म्हटलं, कल्याणवरून मी दादा एक आता किती वाजले, 4:30 वाजता निघालो. 4:30 ते मला वाटलं 4:15 पर्यंत पोहोचेल. तर मी आता इथे थेट पोहोचले खास आज तुमची मुलाखत घेण्यासाठी. कारण का बऱ्याच कालावधीनंतर मथुर आणि सर्जा पळताना दिसला, घोडचा सर्जा. दादा सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन आजच्या शर्यतीबद्दल, काय बोलाल? आता आनंदाचा क्षण आहे आणि दोन्ही नंदी आज किती दिवसापासून हा पैरा जुळून नव्हता येत. योगायोगाने महादेवाच्या कृपेने दोन्ही नंदी एकत्र आले आणि त्या मालकांनी सुद्धा मोठा मन केला. त्याच्याबद्दल त्यांचा पण अभिनंदन व्यक्त करतो. दादा तुम्हाला एक प्रश्न करतो मी, की कुठेतरी आमचा युट्यूबवाल्यांचा हात असतो. आता मागच्या मैदानात जेव्हा घोडचा सर्जा पहिल्यांदा आला होता उसाटण्या मैदानात, तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी सुद्धा स्वतःहून सांगितलं होतं की लोकांच्या मनातील जोडी सर्जा आणि मथुर नक्कीच 100% कमबॅक करताना दिसेल. मथुराने आज पण खाली थोडासा सर्जा दुखापतीमध्ये होता ना, थोडासा हाय पण दुखापतीमध्ये असून सुद्धा बैल त्यांनी आपल्या मथुरमध्ये पळवला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. पण त्यांनी माझा एक छोटासा सल्ला आहे, एक गाडा मालक म्हणून अनुभव पण आहे, तर 3 फेऱ्याला सध्या सर्जाला पळू नये. कारण की थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे. आता बैलाने 2 दात लावल्यात त्या नंदीनी. पुढच्या वर्षी आहेच ना पूर्ण सीझन पळायला, म्हणून यंदा दमादमाने पळवला पाहिजे. कारण की पायाचा प्रॉब्लेम आहे, तो बघितला मी. त्याला 2 महिने तर त्रासच होता. तर रिकवर झाल्यानंतर एकदम ठाम तो चांगला झाल्यानंतर जसा मथुर लंपीतून आजारातून बाहेर निघाला, आता एकदम क्लिअर झालाय. तर आता त्याला 3 काय 4 फेरे पळवायला पण हरकत नाहीये. मग तशी त्यांना केअर आहे. ते पण जुने गाडा मालक आहेत, त्यांना पण चांगला अनुभव आहे. त्याला एक छोटासा आपण बैलगाडा मालक त्या नंदीवर आपला प्रेम आहे म्हणून आपण बोलत असतो. दादा यातून दिसून आलं की आपल्या मालक राहिले साईडला, पण बैलगाडा मालकांना सुद्धा एखादा आवडीचा बैल असतो आणि त्याच्याबद्दल जी केअर येतात, जसं तुम्ही आता त्यांना सल्ला दिला. अहो त्या यांना विचारा तुम्ही, काय पालेगावचे बादल, पालेगावचा बादल, त्यांना विचारा. जेव्हा त्यांच्या नंदीला हे झालं होतं, लंपी झाली होती, त्यांना हर गोष्टीमध्ये मी फोन करत होतो. त्यांना कदाचित आता आठवत नसेल, पण त्यांना कुठल्यातरी बाईटमध्ये विचारा. अक्षरशः त्याला तर खूप भयंकर त्रास होत होता. आता ज्या आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर भाऊ, त्या डॉक्टर भाऊने याला पूर्ण दवागोळी देऊन रिकवर केला. त्याच्यामुळे त्यांचा आणि माझा
बोलणं होता. त्यांना मी सांगायचो आम्ही काय काय औषधं केले, काय काय केलं, त्याप्रमाणे ते पण करत होते. आपल्या प्रत्येक नंदीवर प्रेम आहे हे दाखवतोय आपण. दादा मी या क्षेत्रामध्ये आता 2 वर्ष झाली मला. क ख ग नव्हता माहिती, पण आता बैलगाडा क्षेत्र ना प्रत्येक गोष्टीमध्ये उतरतं. आज जे मोर्चा होता काश्मीरबद्दल, जे मोर्चा होता, जे पूर्ण बैलगाडा संघटना एकत्र येऊन त्या मोर्चामध्ये सहभाग झाले होते. मी पण होतो. सकाळी स्टेजच्या समोरच गाडी होती, पण काही कारणास्तव मी तिथे थोडासा माझा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी तिथे गेलो नाही. तर आज खूप दुर्दैवाची घटना घडली आणि पेहलगामला या घटनेच्या 2 दिवस आधी मी सुद्धा होतो माझी फॅमिली घेऊन. अच्छा. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं का, म्हणजे एकदम जेव्हा मी प्लेनमधनं उतरलो आणि एअरपोर्टवरनं घरी निघालो ना, तेव्हा मला कॉल चालू झाले. ते फौजी माझे मित्र आहेत त्यांचे, माझा जो ड्रायव्हर होता, गाडी ड्रायव्हर बबलूभाई, त्या सगळ्यांचे फोन चालू आले, दादा ऐसा ऐसा हुआ. मग एवढं वाईट वाटलं ना. पाकिस्तान तर माझ्याकडून याच्या आधी पण निषेध होता ना, आता पण निषेध आहे. मी तर मोदीजींना एक विनंती करतो का हा पाकिस्तान जो आहे याला उडून टाका एकदाच. खून का बदला खून से लेंगे. कारण की ह्या लोकांनी पूर्णपणे आती केला आहे. जेव्हा जेव्हा बॉम्ब ब्लास्ट इंडियामध्ये आपल्या लोकांवर जबरदस्तीने ते लोक फायरिंग करतात, मारतात, विचारतात हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे. मुस्लिम लोकांना साईडला काढतात, हिंदू लोकांना साईडला काढून मारतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याच्यामुळे पुन्हा कोणी नादायला लागला नाही पाहिजे. काय ते एकदाच होऊन जाऊ द्या. आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढे आपले बैलगाडा मालक, चालक, शेतकरी वर्ग असेल, पूर्णपणे जर जे आपले वारले, स्वर्गीयवासी झाले, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा ही सगळ्यांकडनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण आज मी त्या म्हणजे जागेवर बघतोय का माझी फॅमिली असेल, माझ्या मनाला काय त्यांना काय वाटलं असतं. म्हणजे एक दिवसाचा फरक झालेला, म्हणून त्याच्यामुळे खूप वाईट वाटतो. आणि त्याच्यामध्ये माझा ओमकार स्कूलमध्ये राजवीर आहे. राजवीरचा मी हे आणायला गेलतो आपला तर तेव्हा ते टीचर्स बोलले मला का दादा, त्यातून जोशी म्हणून होते, ते आपल्या स्कूलमधले पॅरेंट्स होते, ते किती वाईट वाटला. म्हणजे खूप एकदम चुकीचं घडलेलं आहे. नक्कीच दादा. आणि भरपूर जण तिथे गेलेले असताना सर्वजण तिकडनं रिटर्न आले अशा घटना झाल्यामुळे नक्कीच मोदीजींनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि एकदाशी काहीतरी त्या शेवटी आपल्या देशात राहून आपण त्यांना जितका मान सन्मान देतो त्या लोकांना त्यांना त्यांची सुद्धा कदर नाही. त्यांना कदर नाही, त्यांच्या गोड बोलण्यावर तर जाऊच नाही. कारण की या पाकिस्तानी लोकांवर कवडीचा पण भरोसा ठेवला नाही पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना न्याय भेटेल हीच आशा बाळगतो. दादा मी बघतो ना, आता आपली लढत आहे ना मैत्रीपूर्ण होता. आता छब्या आणि हिरा होता, एक जिंकली होती आणि हरली होती. तर तिथे तुम्ही गाडीवरती उभे राहिले होते. आता अशी मैत्री तर पूर्णतः दिसून येते आपल्याला. तर अजून एक सल्ला, जसा आज सर्जा गोडचा आणि मथुर पळाला होता, आता सर्व मी हा माझ्या युट्यूबर्स लोक माझ्या सबस्क्रायबरसाठी प्रश्न होता, त्यांनी मला विचारत की दादांना नक्की विचारा. कारण दादा काय असतं माहिती, मालकाच्या साईडला जातं. आम्हाला आहे ना मथुर आणि मोठा सोना शर्यत नको, फेऱ्यामध्ये तरी बघायचे. तुमच्याकडनं उत्तर काय मला या चॅनल मार्फत द्या. उत्तर म्हणजे माझा याच्या आधी पण होता सगळ्या गोष्टीमध्ये. मीच तर त्यांना आता मागे रवी शेट्टी देसाईच्या मैदानात 26 जानेवारीला मला फोन केला का भाई आपल्याला मथुर आणि सोन्या फेरा टाकायचा. मी होच बोललो होतो ना, नाहीतर त्यांच्याकडून आलेला आहे, आपल्याकडून थोडी आलेला आहे. नक्कीच आम्ही त्यांना जाऊन ते प्रश्न विचारा, मला विचार. नक्कीच दादा आम्ही प्रयत्न करू. कारण मी बघा, जे प्रेक्षक आहेत ज्यांनी प्रेम केलंय दोन्ही नंदींवर, त्या नंदींवर पण आपला प्रेम आहे. आपण कुठल्या गोष्टीला असा कोण प्रेक्षक नाराज होतील त्यासाठी नाही बोललोच नाही. जर आपल्या मुले 100 हजारो लाखो लोक खुश होत असतील ना, तर पळवायला हरकत काय आहे. नक्कीच दादा. मी माझ्या लाईफमध्ये माझा मथुर 1 नंबरमध्ये पळून सुद्धा प्रत्येकाला मी शर्यतीला नाही पण फेऱ्याला प्रत्येकाला देत आलो. 100%. प्रत्येक जण बोलतात फेरा का टाकतात, फेरा का टाकतात. अरे फेरा आम्ही अशा करता टाकतो तर आमचे जे इकडं नाते गोते आहेत, जेवढे चाहते आहेत, प्रत्येकाची इच्छा असते मथुरमध्ये पळावा. कमीत कमी ज्यांची शर्यतीला नसते पळायची धमक, त्यांना आम्ही फेऱ्याला देतो, त्यांची इच्छा पूर्ण होऊन जाते. त्यातून काही नंदी आता वरती गेले, काही नंदी आज टॉपमध्ये पळायला लागले. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद लागतो, मथुरच्या गळ्यात पळालाय,
पैरा चांगला भेटेल, त्याच्यामुळे ते फेरे वगैरे काढतो आम्ही. बाकी विषय काहीच नाही फेरे काढण्याचा. आज आम्ही फेरा नाही काढला, मी सांगितलं थोडे दिवस फेरे नका काढू. नाही तर आम्हाला रोजचे फेऱ्यांसाठी जे चाहते आहेत त्यांचे फोन असतात. फेऱ्याचं कारण फक्त एक, आमचे संबंध आम्ही वाढवत राहिलोय. उद्या आमचा मथुर पळायचा पण झाला, या इकडे आमच्या परिसरामध्ये, या अखंड महाराष्ट्रामध्ये कोणी आम्हाला बैलासाठी नाही बोलणार. यासाठी आम्ही प्रत्येकाला आम्ही पैरा देत असतो. का? कारण की आज बैल ज्याचा पळतोय त्याला पैरा चांगला नाही भेटत, पण उद्या आमचा बैल जर चांगला पळाला, योगायोगाने मथुरच्या आशीर्वादाने पैरा सुद्धा चांगला भेटेल आम्हाला. नक्कीच दादा. आता अशी बैल आहेत ना जे पहिलं जास्त 2 नंबर मध्ये आहेत, पण आज आम्ही मथुरमध्ये पळताना त्याला त्यांचं नाव टॉपला आलंय. आणि दादा आम्ही सुद्धा संदीपबाई माली झाले, सर्वांकडून आमचा सुद्धा प्रयत्न असेल, कारण का ज्या दिवशी मथुर आणि सोना फेरा जरी पडला ना, नेटवर्क क्रॅश होऊन जाईल. बघा, कोणाच्या प्रयत्नामुळे पळणार नाहीये. दोन्ही गाडा मालक आहेत, दोन्ही गाड्या मालकांच्या इच्छेने पळणार आहे. आम्ही काय कुठल्या गोष्टीमध्ये असं कोणी सांगावा मग पळवायचं असं काहीच नाही. ते पण माझे नातेवाईकच आहेत, त्याच्यामुळे काय कोणी सांगण्यावर, त्याही मला कधी पण फोन केला तरी आपण पळवा बाबा, काय मस्त गोष्ट केली. याच्यामध्ये काय कुठे काय एकदा पळून काय अखंड महाराष्ट्राचे चाहत्यांचे मन जिंकणार, त्याचा त्यांना आम्हाला आशीर्वाद लागणार, त्यातच आम्ही खुश आहे. दादा काय बोलाल आज मथुर आणि सर्जाबद्दल? काय मथुर सर्जाबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. हे आज सांगायला गेलो, मथुर महबूब जसा पळायचा तसा आज आठवण याची सुद्धा आहे, घोटचा सर्जा आणि मथुर. आम्ही तर या गाडीवर कोणाला पण आव्हान करतो, चॅलेंज करतो. सांगायला गेलो तर ही गाडी असली तर आम्ही जे आम्हाला टॉपमध्ये म्हणजे जे आज गाड्या पळतात त्यांच्यासोबत खेळायला मजा येईल आणि आनंद वाटेल. एक मैत्रीपूर्वक शर्यती होतील आणि म्हणजे प्रेक्षक अजून वाटेल. आता बघा, मथुर आणि सर्जा पळणार होता, याच्या आधी कोणाला माहित नव्हतं, मैदान पूर्ण रिकाम होता. तशी शर्यत सुटायला आले, पूर्ण मैदान गच्च भरला. नक्की एक ही छबी आहे आताच्या डेटला. हे आज 5वा वर्ष आहे बिनरोड मध्ये मथुर पळतोय आणि गुलाल मिल होतं, त्यातच आम्ही खुश आहे. जेव्हा 3 वर्ष चौसा होता, दुसरा होता, आदात होता, सगळ्यांना सासावेला असे शर्यती करून आम्ही त्या हरवलेले आहेत ना. त्यातून आम्ही जिंतून पण कधी कोणाला डिस्कवलं नाही, काय नाही. चला, पहिले झालं ते झालं, आता आपल्याला शिकायला भेटलं. आता आपण हा क्षेत्र कसा पुढे वाढवावा, टिकवावा, यासाठी आमचे प्रयत्न नक्की चालू राहतील आणि जेवढा चांगला राहता येईल तेवढा प्रयत्न करत राहू आम्ही. दादा आता मथुर आणि सर्जा बिनजोडला तर पळतोय, आता जसा तिथे छबी आहे बकासूर आणि सर्जाची, तसाच आता मथुर आणि सर्जाची छबी पाहायला भेटेल का 3 फेऱ्यामध्ये? भेटेल. त्याचा आता पहिले पायातून रिकवर होऊ द्या, त्याला एकविराईच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊ द्या सर्जाला. नक्की 3 फेऱ्यात ज्या दिवशी पळेल त्या दिवशी गुलालाच्याच हिशोबात आम्ही राहणार. नक्कीच दादा. कारण की मथुर दोन्ही खांदी पब्लिकने पळणार, दोन्ही खांदी आतून पळतो, मग कुठे विषयच येत नाही. आहेत सगळे जेवढे नंदी पळणार आहेत सगळे लाडके आहेत, सगळे आपले घरचेच आहेत. सगळ्यांच्याच नंदींवर माझा प्रेम आहे. असं काय नाही का माझा नंदी माझीत लाल असं काहीच नाही. प्रत्येकाच्या नंदीवर आपला प्रेम आहे. आता दादा आपले तुमचे मित्र सुद्धा आहेत आणि आमचे सुद्धा आहेत, त्याचे चांगले बैल आहेत ना, त्याच्यामध्ये आम्हाला मथुरला पाहिजे. बबलू शेख यांच्या हो हरण्यासोबत काय, तो आपला घरचा आहे, त्याला कधी असं आता जाऊन सोडून आले मी. बबलू तर आपला मोठा भाऊ. बबलू तर आपला आतापासून संबंध नाही, खूप वर्षापासून आहे, काही विषय नाही. नक्कीच धन्यवाद दादा, थँक्यू तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.